मला बोलवा संधी मी येतो अभ्यासाची आपण चर्चा करू चर्चा करून त्यानंतर मला बोलवा मी पुढे बोलते ना समाजाचं एकदा कल्याण करा तिथून पुढे तुम्ही म्हणता शब्द लय मोठा झाला उन्हात तळू द्या अभ्यास समाजाचं कसं कल्याण करा तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज पण आता बसून द्या साहेब साहेब राहू दे तुमची विनंतीची मी स्वीकार करतो. उद्या त्रास मला दवाखान्यात पुण्यामध्ये एमपीएससी करणारे हे 18 पगड जातीचे मुलं आहेत. या विद्यार्थ्यांसाठी मनोजदादा धावत आले आणि अमरावतीला शेतकऱ्यांचं आंदोलन होतं त्या ठिकाणी सुद्धा मनोजदादा गेले. म्हणजे शेतकरी काय कुठल्या एका जातीचा नसतो. नाशिकचं प्रकरण असेल, पुण्यातलं मुलीचं प्रकरण असेल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर मनोजदादा त्या ठिकाणी स्वतः जात असतील, पाठिंबा नाही तर त्या व्यक्तीला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ते थांबत असतील तर मग आज या महाराष्ट्रातला फक्त मराठा समाजाची या ठिकाणी का असावा, इतर समाज देखील या ठिकाणी का नसावेत, या हेतूनच रात्री गंगाधर नानाचा जवळपास 2 वाजता कॉल आला की विष्णू भाऊ तुम्ही कुणीही येऊ नका, कारण दादांचा आदेश आहे की या ठिकाणी उन्हात मी एकटा बसणार आहे, कुणी कुठल्याही आमचा समाज असो किंवा कुणी असो या ठिकाणी आपण येऊ नये. तरी देखील मी नानांना सांगितलं, दादांनी 4 शिव्या जरी आम्हाला दिल्या तरी आम्ही त्या ठिकाणी येणार. आणि आतापर्यंत मी फक्त हिंगोलीच्या सभेमध्ये किंवा हिंगोलीमध्ये जी दादांची बैठक झाली होती त्या बैठकीत एकच मागणी केली होती दादांकडे की दादा ज्यावेळेस आपण विजयाचा गुलाल आनंद उत्सव साजरा कराल त्यावेळेस फेटा बांधण्याचा मान आपण मला द्यावा, कारण जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही. हे आपण त्या ठिकाणी आपण सुरुवातीला सांगितलेलं होतं. पण दादा आज मी सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो की आपण मला फेटा नाही बांधू दिला तरी चालतंय, पण आज या उन्हातानात आपण उपोषण करू नये ही माझी यशवंत संघर्ष सेनेच्या वतीनं समाजाच्या वतीनं आपणास कळकळीची विनंती आहे. कारण योद्धा गरजेचा असतो, त्यामुळे आमची एक हात जोडून आपल्याला विनंती आहे की आपण तात्काळ उपोषण, कारण हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, त्यामुळं उन्हात तरी आपण उपोषण करू नये एवढी आपल्याला विनंती करतो. आणि जोपर्यंत आपण उठणार